नमस्कार. सातच्या बातमीपत्रात मी दीपाली केळकर आपलं स्वागत करते. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. देशाच्या पायाभूत क्षेत्रातल्या विकासासाठी निर्धारित वेळेत विकास कामं पूर्ण करण्याच्या पंतप्रधानांच्या संबंधित विभागांना सूचना. दिल्ली महानगराच्या तीनही महापालिकांमध्ये आप आणि काँग्रेस पक्षाचा धुव्वा उडवत भाजपाची विजयी घोडदौड. कोणत्याही प्रकारच्या नकारात्मक राजकारणाला देशातील जनता पाठिंबा देत नसल्याचं अमित शहा यांचं प्रतिपादन. देशातल्या शेती उत्पन्नावर कर लावण्याचा सरकारचा कोणताही विचार नसल्याचं केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांची स्पष्टोक्ती. पिंपरी चिंचवड इथं आजपासून भाजपाच्या राज्य कार्यकारिणीच्या 2 दिवसीय बैठकीला प्रारंभ. सत्ताधारी भाजपाचे नेते एकाधिकारशाहीनं कारभार चालवत असून शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करत असल्याची अजित पवार यांची टीका. मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकानं आज 30,000 अंकांचा टप्पा ओलांडत केली विक्रमी नोंद. गोंदियाच्या राष्ट्रीय उड्डाण प्रशिक्षण संस्थेचं विमान कोसळून झालेल्या अपघातात 2घांचा मृत्यू. आशियाई अजिंक्यपद बॅडमिंटन स्पर्धेत सिंधूची आगेकूच, मात्र सायनाचं आव्हान पहिल्याच फेरीत संपुष्टात. आणि आता सविस्तर वृत्त. देशाच्या पायाभूत क्षेत्रातल्या विकासासाठी एकत्रित प्रयत्नांचा दृष्टिकोन समोर ठेवून विकासकामं निर्धारित वेळेत पूर्ण करण्यावर भर द्यावा, अशा सूचना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्या. पंतप्रधानांनी रस्ते, रेल्वे, विमानतळ, बंदरं आणि कोळसा क्षेत्रासह महत्वाच्या पायाभूत क्षेत्रातल्या विकासकामांचा आढावा घेतला. नवी दिल्लीत झालेल्या बैठकीत पंतप्रधान कार्यालय तसंच नीती आयोग आणि संबंधित मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी पायाभूत क्षेत्रातल्या विकासकामांची माहिती पंतप्रधानांना दिली. ग्रामीण भागात रस्ते बांधण्यासाठी आणि त्या रस्त्यांची गुणवत्ता राखण्यासाठी योग्य व्यवस्था हवी, त्यादृष्टीनं अंतराळ तंत्रज्ञानाचा वापर करावा, असं पंतप्रधानांनी यावेळी सांगितलं. प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत दर दिवशी विक्रमी 130 किलोमीटरचे रस्ते बांधले जात आहेत. 2016-17 या वर्षात 11,600हून अधिक वाड्या वस्त्या रस्त्यांनी जोडल्या गेल्या, अशी माहिती यावेळी उपस्थित संबंधित अधिकाऱ्यांनी पंतप्रधानांना दिली. दिल्लीतल्या तीनही महानगरपालिका निवडणुकांमध्ये आप आणि काँग्रेस पक्षाचा धुव्वा उडवत भाजपाची विजयी घोडदौड सुरू आहे. आतापर्यंत हाती आलेल्या निकालांनुसार 270 पैकी 172 जागांवर भाजपानं विजय मिळवला आहे. आम आदमी पक्षानं 44 जागा मिळवत दुसरा क्रमांक, तर काँग्रेसनं 24 जागांवर विजय मिळवत तिसरा क्रमांक राखला आहे. या विजयाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी समाधान व्यक्त केलं आहे. दिल्ली महानगरपालिकांचे निकाल पाहता भाजपा विकासाच्या मार्गावर वाटचाल करत असल्यामुळेच दिल्लीत यश मिळालं, अशी प्रतिक्रिया माहिती आणि प्रसारण मंत्री व्यंकय्या नायडू यांनी दिली आहे. भाजपावर जनतेचा विश्वास वाढत असल्याचं भाजपा नेते आणि केंद्रीय मंत्री हर्षवर्धन यांनी म्हटलं आहे. दिल्लीकरांनी दाखवलेला विश्वास सार्थ ठरवण्यासाठी लोकांमध्ये जाऊन काम करणार असल्याचं दिल्लीचे भाजपा प्रदेशाध्यक्ष खासदार मनोज तिवारी यांनी सांगितलं. हा विजय सुकमा हल्ल्यातल्या शहीद जवानांना समर्पित केल्याचं ते म्हणाले. आम आदमी पक्षानं मात्र दिल्लीतल्या पराभवाला ईव्हीएम मशीनला जबाबदार धरलं असून दिल्लीत मोदी लाट नाही तर ईव्हीएमची लाट आहे, अशी प्रतिक्रिया आपचे नेते गोपाल राय यांनी दिली आहे. दिल्लीतल्या पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारत दिल्लीचे काँग्रेस अध्यक्ष अजय माकन आणि आपच्या आमदार अलका लांबा यांनी पक्षश्रेष्ठींकडे राजीनामा दिला आहे. दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांनी या निकालांवर प्रतिक्रिया देताना काँग्रेसचा आक्रमकपणा कमी पडला, असं म्हटलं आहे. देशवासी कोणत्याही प्रकारच्या नकारात्मक राजकारणाला पाठिंबा देत नाही, हे आज दिल्लीच्या जनतेनं दाखवून दिलं, असं सांगत भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी आज विरोधकांना टोला लगवला. ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. दिल्ली महानगरपालिका निवडणुकीत भाजपाला मोठ्या संख्येनं निवडून दिल्याबद्दल त्यांनी दिल्लीकरांचे आभार मानले. 2015 साली विधानसभा निवडणुकीत ज्या ईव्हीएम मशीनद्वारे झालेल्या मतदानामुळे अरविंद केजरीवाल जिंकून आले, त्याच ईव्हीएम मशीनवर ते आता प्रश्नचिन्ह का उपस्थित करत आहेत, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. दिल्लीच्या आजच्या निकालांनी भाजपच्या विजयरथाला पुढे नेलं आहे, असं शहा यांनी सांगितलं. नकारात्मक राजनीति नहीं चलेगी, बहानेबाजी की राजनीति नहीं चलेगी, सकारात्मक तरीके से विकास के रास्ते पर सबको साथ लेके चलने वाली राजनीति चलेगी और दिल्ली की जनता ने मोदी जी की
3 साल की जो कामकाज है सरकार का, उस पर एक प्रकार से मोहर लगाया है। इसलिए मैं दिल्ली प्रदेश भारतीय जनता पार्टी के अध्यक्ष श्री मनोज तिवारी के नेतृत्व में दिल्ली के सभी कार्यकर्ताओं को हृदय से बधाई देता हूं और दिल्ली की जनता का बहुत बहुत मन से धन्यवाद करता हूं। 2019च्या लोकसभा निवडणुकीत जास्तीत जास्त जागा मिळवण्याच्या उद्देशानं भाजपा प्रयत्नशील आहे असं त्यांनी सांगितलं। पश्चिम बंगालमध्ये अपेक्षित विकास न झाल्याबद्दल शहा यांनी तृणमूल काँग्रेसवर टीकेची झोड उठवली। देशातल्या शेती उत्पन्नावर कर लावण्याचा केंद्र सरकारचा कोणताही विचार नाही असं केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी आज स्पष्ट केलं। नीती आयोगानं कृषी उत्पन्नासंदर्भात सादर केलेल्या अहवालानंतर या संदर्भात संभ्रम निर्माण झाला होता। या पार्श्वभूमीवर शेती उत्पन्नावर कर लावण्याची सरकारची कोणतीही योजना नाही असा खुलासा त्यांनी केला। केंद्र सरकारला मिळालेल्या घटनात्मक अधिकारानुसार शेती उत्पन्नावर कर लावण्याचा कोणताही अधिकार केंद्र सरकारला नाही असं जेटली यांनी सांगितलं। भारत आणि श्रीलंका या दोन देशांदरम्यान आज नवी दिल्ली इथं आर्थिक सहकार्याविषयक सामंजस्य करार झाला। श्रीलंकेचे पंतप्रधान रानिल विक्रमसिंघे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत हा करार करण्यात आला। यावेळी परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज उपस्थित होत्या। श्रीलंकेतल्या त्रिंकोमाली बंदराच्या विकासामध्ये भारतीय कंपन्यांची गुंतवणूक, एलएनजी ऊर्जा प्रकल्प आणि टर्मिनलची उभारणी, कोलंबो बंदराला पाईप गॅसचा पुरवठा आणि श्रीलंकेच्या उत्तर आणि पूर्व भागामध्ये महामार्ग आणि रेल्वे प्रकल्प आदी बाबींचा या करारात समावेश आहे। हैदराबाद हाऊस इथं नरेंद्र मोदी यांनी रानिल विक्रमसिंघे यांच्याशी द्विपक्षीय आणि प्रादेशिक मुद्द्यांवर चर्चा केली। रानिल विक्रमसिंघे भारताच्या 5 दिवसांच्या दौऱ्यावर असून काल त्यांचं नवी दिल्ली इथं आगमन झालं। विद्यापीठांमध्ये कोणत्याही अडथळ्याशिवाय तसंच कोणत्याही दबावाखाली न येता विद्यार्थी आणि शिक्षकांमध्ये सुसंवाद झाला पाहिजे असं प्रतिपादन राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी केलं। हैदराबादमधल्या उस्मानिया विद्यापीठाच्या शताब्दी वर्षानिमित्त आयोजित कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते। शिक्षण आणि विज्ञान या क्षेत्रात उच्च दर्जाची कामगिरी प्राप्त करण्यासाठी उद्योगांनी सुद्धा प्रयत्न केले पाहिजेत असं सांगत संशोधन आणि नवकल्पना यावर भर द्यावा असं आवाहन राष्ट्रपतींनी केलं। या कार्यक्रमाला तेलंगणाचे राज्यपाल ई.एल. नरसिंहा, मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव, केंद्रीय मंत्री बंडारू दत्तात्रय यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। भाजपा प्रदेश कार्यकारिणीच्या 2 दिवसीय बैठकीला आज पिंपरी चिंचवडमध्ये सुरुवात झाली। प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे यांच्या अध्यक्षतेखाली होत असलेल्या या बैठकीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय नेते नितीन गडकरी, सुभाष भामरे, राज्याचे शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे, माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्यासह अन्य नेते आणि पदाधिकारी उपस्थित आहेत। शेती प्रश्न, शिवसेनेकडून भाजपावर होणारे आरोप याविषयी यावेळी चर्चा झाली। आगामी निवडणुकीबाबतही आज चर्चा झाली। सत्ताधारी भाजपा नेते एकाधिकारशाहीनं कारभार चालवत असून शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करत आहेत असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी केला। ते आज सांगली जिल्ह्यात संघर्ष यात्रेदरम्यान बोलत होते। कवठे महांकाळ, तासगाव आणि कासेगाव इथे आज जाहीर सभा झाल्या। कर्जमाफी दिली तर शेतकरी आळशी बनतील असं म्हणणारं सरकार उद्योजकांना कर्जमाफी कसं काय देतं असा सवाल त्यांनी यावेळी केला। मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकानं आज 30,000 अंकांचा टप्पा ओलांडून विक्रमी नोंद केली। दिवसअखेर 190 अंकांच्या वाढीसह निर्देशांक 30,133 अंकांवर बंद झाला। बँका आणि वित्तीय संस्था, वाहन उद्योग तसंच ग्राहकोपयोगी उत्पादन क्षेत्रातले समभाग आज तेजीत राहिले। दिवसभराच्या कामकाजात निर्देशांकानं 30,167 अंकांचा टप्पा गाठला होता। परंतु नफा वसुलीसाठी गुंतवणूकदारांनी विक्रीचा मार्ग चोखाळल्यानं मिड कॅप गटातले समभाग खाली आले। राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी ही 45 अंकांच्या वाढीसह 9,351 अंकांच्या ऐतिहासिक पातळीवर बंद झाला। कंपन्यांचे समाधानकारक निकाल आणि जागतिक बाजारातल्या सकारात्मक घडामोडींमुळे परदेशी निधीचा ओघ भारतात यायची शक्यता यामुळे आज बाजारात तेजी दिसून आली असं बाजार विश्लेषकांनी सांगितलं।
हेरगिरीच्या कथित आरोपावरून पाकिस्तानी न्यायालयानं फाशीची शिक्षा सुनावलेल्या कुलभूषण जाधव यांना कायदेशीर मदत मिळावी अशी मागणी आज भारतानं पाकिस्तानकडे केली. पाकिस्तानातले भारताचे उच्चायुक्त गौतम बंबवाले यांनी आज पाकिस्तानच्या परराष्ट्र सचिव तेहमिना जंजुवा यांची भेट घेऊन ही मागणी केली. यापूर्वीही भारतानं अनेकदा जाधव यांना कायदेशीर मदत देण्यासंदर्भात पाकिस्तानकडे मागणी केली होती, मात्र पाकिस्ताननं ती फेटाळून लावली. दरम्यान कुलभूषण जाधव यांना सुनावलेल्या शिक्षेविरोधात त्यांच्या आईनं केलेली पुनर्विचार याचिका भारतानं पाकिस्तानी सरकारला पाठवली आहे. सोलापूर विद्यापीठाच्या वतीनं आज माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांना राज्यपाल चे विद्यासागर राव यांनी डिलीट पदवी देऊन सन्मानित केलं. शिंदे यांनी केलेल्या राजकीय आणि सामाजिक कामाबद्दल त्यांचा हा गौरव करण्यात आला. शिक्षणाची ज्ञानगंगा समाजातल्या तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी विद्यापीठ हे महत्त्वाचं माध्यम आहे. त्यामुळे आधुनिक शिक्षणासाठी प्रत्येक जिल्ह्यात एक विद्यापीठ असणं गरजेचं आहे, असं मत सुशीलकुमार शिंदे यांनी व्यक्त केलं. विद्यापीठांनी डिजिटल प्रणाली आत्मसात करून ग्लोबल शिक्षण आत्मसात करावं असं आवाहन त्यांनी केलं. या समारंभाला सोलापूर विद्यापीठाचे कुलगुरू एन मालदार, सहकार मंत्री सुभाष देशमुख तसंच सोलापूरचे पालकमंत्री विजयकुमार देशमुख उपस्थित होते. सहकार क्षेत्रापुढील आव्हानांवर मात करण्यासाठी नवसंजीवनीची आवश्यकता असून सहकारी संस्थांचं व्यवस्थापन प्रशिक्षित व्यक्तींकडूनच व्हायला हवं अशी अपेक्षा राज्यपाल चे विद्यासागर राव यांनी व्यक्त केली. राज्य सरकारच्या सहकार, वस्त्रोद्योग आणि पणन विभागामार्फत दिल्या जाणाऱ्या सहकार पुरस्कारांचं आज सोलापुरात राज्यपाल चे विद्यासागर राव यांच्या हस्ते वितरण झालं, त्यावेळी ते बोलत होते. सहकाराच्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या 38 संस्थांना यावेळी राज्यपालांच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं. विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे समारंभाच्या अध्यक्षस्थानी होते. यावेळी व्यासपीठावर सहकार मंत्री सुभाष देशमुख, सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील, राज्य सहकार परिषदेचे अध्यक्ष शेखर सरेगावकर, महापौर शोभा बनशेट्टी यांच्यासह सहकार विभागातील अधिकारी उपस्थित होते. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुरुदास कामत यांनी आज पक्षाच्या सरचिटणीस पदासह अन्य पदांचा तडकाफडकी राजीनामा दिला. गेल्या आठवड्यात काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी आणि उपाध्यक्ष राहुल गांधी यांना पत्र पाठवून सर्व पदांच्या जबाबदाऱ्यातून मुक्त करण्याची विनंती केली होती, असं कामत यांनी ट्विटरवरून सांगितलं. पक्षातल्या विविध पदांवर काम करण्याची संधी मिळाल्याबद्दल त्यांनी सोनिया आणि राहुल गांधी यांचे आभार मानले आहेत. काही महिन्यांपूर्वी झालेल्या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या वेळी गुरुदास कामत आणि संजय निरुपम यांच्यातला अंतर्गत वाद उफाळून आला होता. यावेळी कामत यांनी निरुपम यांच्यावर जाहीर टीका केली होती. जालना जिल्ह्यातल्या अंबड शहरामध्ये वाळीत टाकलेल्या राजभोई समाजाच्या 13 कुटुंबियांना न्याय मिळावा आणि दोषींवर कडक कारवाई करावी अशी मागणी अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य कार्याध्यक्ष अविनाश पाटील यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना केली. अंनिसनं आज जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांचीही भेट घेतली. 2010 सालापासून हा प्रकार घडत असून इथल्या जातपंचांनी या कुटुंबियांवर शारीरिक आणि मानसिक अत्याचार केले, तसंच अनेक बंदीही घातल्या असा आरोपही पाटील यांनी केला. समाजातून बहिष्कृत केल्यामुळे अनेक कुटुंब परागंदा झाली असून उदरनिर्वाहासाठी काहींनी गावं सोडलं असल्याचंही त्यांनी सांगितलं. येत्या काही दिवसात या कुटुंबियांना न्याय मिळेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. लातूर मुंबई एक्सप्रेस ही गाडी पुढे बिदरपर्यंत वाढवण्याच्या रेल्वे बोर्डाच्या निर्णयामुळे लातूरच्या प्रवाशांना या रेल्वे गाडीत चढण्यासाठी जागा मिळणार नाही. त्यामुळे ही गाडी बिदरपर्यंत नेऊ नये अशी मागणी आज लातूर एक्सप्रेस बचाव समितीच्या वतीनं करण्यात आली. लातूर रेल्वे स्थानकावर लातूर एक्सप्रेस बचाव समितीच्या कार्यकर्त्यांनी रेल्वे स्थानकाबाहेर घोषणा देऊन प्रशासनाचा निषेध केला. यावेळी आपल्या मागण्यांचं निवेदन रेल्वे विभागीय व्यवस्थापकांना बचाव समितीच्या वतीनं देण्यात आलं. फलाटाची लांबी वाढवल्यानंतर बोगींची संख्या वाढणार आहे, त्यामुळे ही गाडी बिदरपर्यंत असली तरी लातूरच्या प्रवाशांचं नुकसान होणार नाही, असं लातूरचे खासदार डॉ. सुनील गायकवाड यांनी सांगितलं. लातूरसाठी बिदरहून लातूरला येण्यासाठी एक नवीन रेल्वे सेवा सुरू होणार आहे. तरीही लातूरकरांची ही मागणी रेल्वे मंडळाकडे पाठवणार असल्याचं विभागीय व्यवस्थापक अजय कुमार दुबे यांनी यावेळी सांगितलं. वो भी बीदर से लातूर तक आएगी, तो हमको सभी का विकास देखना है. जो भी प्रतिवेदन आए हैं वो हम मुख्यालय के माध्यम से रेल परिषद को, रेलवे बोर्ड को निश्चित ही भेजेंगे. या गाडी संदर्भात रेल्वे प्रशासनानं निर्णय बदलला नाही तर तीव्र आंदोलनाचा इशारा लातूर एक्सप्रेस रेल्वे बचाव समितीनं दिला आहे.
या अगोदर या संघटनेनी या कार्यकर्त्यांनी 3 वेळा रेल रोको केलेला आहे। ही रेल्वे प्रशासनाला माहीत असताना आम्हाला आमच्या भावना समजून घेऊन बोर्डाला रिपोर्ट करावा आणि हा जो निर्णय झालाय तो वापस घ्यावा। जर गाडीचा हा काही निर्णय नाही बदलला तर मोठ्या प्रमाणात सर्व लातूरकर ह्या रेल्वे लाईनवर येऊन रेल रोको करतील। हा मराठवाड्यातला सर्वात मोठा रेल रोको राहील, ही रेल्वे प्रशासनाने लक्षात ठेवावं। दरम्यान लातूरचे खासदार डॉ. सुनील गायकवाड यांच्या खासदार निधीतून रेल्वे प्रवाशांसाठी बांधण्यात आलेल्या विविध सुविधांचं उद्घाटन आज करण्यात आलं। कचऱ्याची विल्हेवाट कशी लावावी याचा विचार करण्यापेक्षा कचराच निर्माण होऊ नये आणि कचरा निर्माण झालाच तर त्याचेही रूपांतर उपयुक्त घटकांमध्ये करण्याची संकल्पना आता जोर धरू लागली आहे। ठाण्यातले कौस्तुभ ताम्हणकर याबाबत प्रबोधन करत असून त्यांच्या मार्गदर्शनाखाली महाडमध्ये काही नागरिकांनी शून्य कचऱ्याचं उद्दिष्ट साध्य करण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत। त्यासाठी एक व्हॉट्सअप ग्रुप तयार करून ही संकल्पना जास्तीत जास्त लोकांपर्यंत नेण्याचा प्रयत्न ते करत आहेत। यासाठीच एका विशेष कार्यक्रमाचं महाडमध्ये आयोजन करण्यात आलं। महाडमधल्या नागरिकांनी या कार्यक्रमाच्या निमित्तानं घरातला कचरा कमी करण्याचा किंबहुना तो शून्यावर आणण्याचा संकल्प केला आहे। मी कचऱ्याचा जनक आहे आणि मी कुठल्या तरी दुसऱ्या माणसाला त्या कचऱ्याचं व्यवस्थापन करायला लावतो, हा मी एक प्रकारे दुसऱ्यावरती अन्यायच करतोय। हे चुकीचं आहे आणि आपल्या संस्कृतीमध्ये जी वेगवेगळे समाजाचे स्तर आहेत ते उच्च नीच हे जे स्तर आहेत ते निव्वळ ह्या प्रवृत्तीमुळे झालेले आहेत। म्हणजे घंटागाडीवरती त्याला काम करावं लागतं, याला मी जबाबदार आहे असं जेव्हा समाजाला वाटेल तेव्हा समाज कचरा करायचं बंद करेल। महाडमध्ये या मोहिमेची अत्यंत आवश्यकता आहे आणि हा जर उपक्रम जर घराघरात गेला, आळीआळीत गेला, जर गल्ली गल्लीत पोहोचला तर मला असं वाटतं की स्वच्छ महाड सुंदर महाड व्हायला वेळ लागणार नाही। गोंदियाच्या राष्ट्रीय उड्डाण प्रशिक्षण संस्थेचं विमान कोसळून झालेल्या अपघातात आज 2 जणांचा मृत्यू झाला। आज सकाळी हे विमान प्रशिक्षणाच्या उड्डाणावर असताना गोंदिया जिल्ह्यात महालगाव देवरी इथं वैनगंगा नदीत कोसळलं। यावेळी या विमानात वरिष्ठ प्रशिक्षक रंजन गुप्ता आणि प्रशिक्षणार्थी हिमानी गुरुदयाल सिंग होते। या दोघांचाही जागीच मृत्यू झाला असल्याचं पोलिसांनी सांगितलं। देवरी ते मध्य प्रदेशातील लावणी या गावात जाण्यासाठी या ठिकाणी रोपवे तयार करण्यात आला होता। या रोपवेला विमान अडकून हा अपघात झाला अशी माहिती पोलिसांनी दिली। आणि आता क्रीडावृत्त। चीनमध्ये वुहान इथं सुरू असलेल्या आशियाई अजिंक्यपद बॅडमिंटन स्पर्धेत ऑलिम्पिक रौप्य पदक विजेत्या पी.व्ही. सिंधूनं आपली आगेकूच पुढे सुरू ठेवली आहे। इंडोनेशियाच्या खेळाडूला 21-18, 21-18 असं 2 गेममध्ये सहज नमवत तिनं उपउपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला। मात्र सायना नेहवालचं आव्हान पहिल्याच फेरीत संपुष्टात आलं। 7व्या मानांकित सायनाला जपानच्या बिगर मानांकित सायका सारोनं 19-21, 21-16, 21-18 असं चुरशीच्या झुंजीत हरवलं। मिश्र दुहेरीतही सिक्की रेड्डी आणि प्रणव चोप्रा या जोडीचा पहिल्याच फेरीत पराभव झाला। आणि आता हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज। राज्यात गेल्या 24 तासात कोकणाच्या काही भागात कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ झाली तर मध्य महाराष्ट्र आणि विदर्भाच्या काही भागात कमाल तापमानात किंचित घट झाली। राज्यात सर्वात जास्त तापमान चंद्रपूर इथं 43 अंश सेल्सिअस इतकं नोंदवलं गेलं। आज विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली असून पुढील 2 दिवस संपूर्ण राज्याचं हवामान कोरडं राहील। आणि आता तापमान अंश सेल्सिअसमध्ये। मुंबई कमाल 33 आणि किमान 23, नागपूर 42 आणि 26, पुणे 38, 21, औरंगाबाद 39, 22, नाशिक 37, 19, कोल्हापूर 37, 21, रत्नागिरी 33, 24, सोलापूर 41, 23 आणि अमरावती कमाल 39 आणि किमान 25 अंश सेल्सिअस। शेवटी ठळक बातम्या पुन्हा एकदा। देशाच्या पायाभूत क्षेत्रातल्या विकासासाठी निर्धारित वेळेत विकास कामं पूर्ण करण्याच्या पंतप्रधानांच्या संबंधित विभागांना सूचना। दिल्ली महानगराच्या 3ही महापालिकांमध्ये आप आणि काँग्रेस पक्षाचा धुव्वा उडवत भाजपाची विजयी घोडदौड। कोणत्याही प्रकारच्या नकारात्मक राजकारणाला देशातील जनता पाठिंबा देत नसल्याचं अमित शहा यांचं प्रतिपादन। देशातल्या शेती उत्पन्नावर कर लावण्याचा सरकारचा कोणताही विचार नसल्याचं केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांची स्पष्टोक्ती।
पिंपरी चिंचवड इथं आजपासून भाजपाच्या राज्य कार्यकारिणीच्या 2 दिवसीय बैठकीला प्रारंभ. सत्ताधारी भाजपाचे नेते एकाधिकारशाहीनं कारभार चालवत असून शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करत असल्याची अजित पवार यांची टीका. मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकानं आज 30,000 अंकांचा टप्पा ओलांडत केली विक्रमी नोंद. गोंदियाच्या राष्ट्रीय उड्डाण प्रशिक्षण संस्थेचं विमान कोसळून झालेल्या अपघातात 2 मृत्यू. आणि आशियाई अजिंक्यपद बॅडमिंटन स्पर्धेत सिंधूची आगेकूच, मात्र सायनाचं आव्हान पहिल्याच फेरीत संपुष्टात. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. व्यवस्थेला विरोध करण्याचा वैचारिक बुरखा पांघरलेला नक्षलवाद दिवसेंदिवस अमानुष आणि उग्र रूप धारण करताना दिसत आहे. नक्षलवादाच्या या भयावह सद्यस्थितीतून केवळ हिंसा आणि दडपशाहीचा क्रूर चेहरा समोर येतो आहे. या पार्श्वभूमीवर सरकारसमोरची आव्हानं तसंच नक्षलवाद रोखण्याचे संभाव्य उपाय याविषयी संवाद साधण्यासाठी नक्षलवादाच्या अभ्यासक स्मिता गायकवाड आज 9:30च्या बातम्यांमध्ये येत आहेत. तेव्हा पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात आपल्या सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.